नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये 26 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक व्हिडिओ शेअर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आणि मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आणि यानंतर काही मिनिटांमध्येच सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण संपवलं। सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर मागे। 26 दिवसांनंतर आमरण उपोषण सोडलं। नड्डा जितेंद्र सिंह रुग्णालयात भेटीला। सरकारच्या आश्वासनानंतर मध्यरात्री निर्णय। नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींविरुद्ध आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर त्यांचं आमरण उपोषण मागे घेतलं। हरियाणातील गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात गुरुवारी मध्यरात्री सरकारचे प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला। यावेळी लेह लडाखमधील सर्वोच्च समितीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यरात्री व्हिडिओ जारी करत नीट पेपर फुटी प्रकरणात कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा। मोदींच्या या व्हिडिओनंतर काही वेळातच सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला। वांगचुक यांचं उपोषण मागे घेताना सरकारनं त्यांच्या 3 अटी मान्य केल्या, ज्यामध्ये 20 जुलै रोजी शांततेनं आंदोलन करून संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही, परीक्षेसंदर्भात पेपर फुटी आणि शिक्षण प्रणालीतील सुधारणांवर संसदेत चर्चा करायला सरकार तयार आहे। नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचा देखील विचार केला जाईल। उपोषण मागे घेतल्यानंतर व्हिडिओ जारी करत वांगचुक यांनी युवा आंदोलकांना सतर्क राहण्याचे आणि हिंसा टाळण्याचे आवाहन केलंय। सरकार से इस तरफ से मंत्रीगण आए थे, उन्होंने भी ये आश्वासन दिया, जिसका कि 2 दिन से हम बहुत ही कड़ा क्या कहेंगे, एक तरह का बार्गेन चल रहा था कि मुझे आश्वासन चाहिए और लिखित में चाहिए, और इसमें 2 दिन लगे और मुझे इसलिए अनशन पर 2 दिन और बैठना पड़ा, और ज़्यादा भी बैठ जाता तो आखिर में आज उन्होंने लिखकर आश्वासन दिया है। सोनम ने उनकी सुरक्षा का बंदोबस्त कर दिया है इस लेटर के माध्यम से कि किसी पर कुछ भी, ना फिजिकल असॉल्ट होगा, ना लाठीचार्ज होगी, ना कोई लीगल एक्शन होगा। और उसके बाद ये स्टूडेंट्स का और जो उनके नेतृत्व कर रहे हैं, ये उनके उस पे डिपेंड करता है कि वो इसको आगे कैसे ले जाना चाहे। वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेतल्यानंतर सीजीपीचे अभिजित दिपके यांनी त्यांचे आभार मानलेत। उपोषण सुटल्यानं त्यांचा जीव वाचल्याचं दिपकेंनी म्हटलंय, पण जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं। सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है, क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है। कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर, वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। सोनम सर का जो सेक्रीफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे। जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सेक्रीफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे। तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते। सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या। भाजप तसेच एनडीएनं सोनम वांगचुक यांच्या उपोषण थांबवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय। सरकारने बहुतांशी त्यांच्या मागण्या संदर्भात आता कार्यवाही सुरू केली। काही बाबतीमध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे कार्यवाहीबद्दल। आता दुर्दैवानं ज्या हेतूसाठी आंदोलन होतं त्याचा जर आता हेतू संपलेला आहे, वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे, आता हे आंदोलन सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही। परंतु मी काल माझी भूमिका स्पष्ट केली की विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, त्यांच्या काय मागण्या आहे, सरकार नेहमी सांगतं आमची दारं खुली चर्चेला। दुसरीकडे खासदार संजय राऊतांनी वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचा आनंद असल्याचं म्हटलंय, पण त्याच
जंतर मंतरवर येऊन उपोषण सोडायला हवं होतं असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांचं उपोषण मागे घेतलं. याबद्दल सगळ्यांनाच एक आनंद आहे. 26 दिवस त्यांनी उपोषण केलं, पण मध्यरात्री उपोषण सोडण्याची गरज नव्हती. हे सगळ्यांच्या समक्ष जंतर मंतर इथून त्याने हे उपोषण सुरू केलं होतं, तिथे येऊन त्याने उपोषण सोडलं असतं तर देश अधिक आनंदित झाला असता. त्यांना फरफटत नेलं. त्या सरकारला हे दाखवायला पाहिजे होतं आम्ही सगळ्यांनी की त्याच जागेवरती आम्ही जाऊ आणि आम्ही उपोषण सोडू. कारण हे आंदोलन देशाचं, हे आंदोलन एका व्यक्तीचं नाही. एकटी व्यक्ती जेव्हा उपोषण करते, आंदोलन करते, तेव्हा त्याला काय अर्थ नसतो. असे रोज अनेक लोक बसतात उपोषणाला. त्याच्यामुळे त्याच जागेवरती येऊन या हुकुमशाही सरकारच्या नाकावर टिचून हे आंदोलन, हे उपोषण सगळ्यांच्या साक्षीनं त्यांनी सोडलं असतं तर त्या दिवशी ती रात्र ही राष्ट्रीय तेजानं तळपून निघाली असती. राऊतांनी टीकेचा सूर उमटवल्यानंतर महायुतीनं राऊतांच्या विधानावर पलटवार केल्याचं दिसलं. मुळामध्ये सोनम वांगचूकजी यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर संजय राऊत यांचा पोटशूळ का उठलाय? ते सातत्यानं सोनम वांगचूक यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे करतायत की तुम्ही उपोषण मागे का घेतलं, मग ते जंतर मंतरवरून का नाही घेतलं, मग ते इथंच का घेतलं, असं म्हणून ते सोनम वांगचूक यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. माझा संजय राऊतांना सवाल आहे, आता सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलंय, सरकार चर्चेसाठी तयार आहे, तुम्ही मात्र आडेलतट्टूपणाची भूमिका करतायत. माझं संजय राऊतांना आव्हान आहे की संजय राऊतांनी किमान भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून 2 दिवसाचं तरी कडकडीत उपोषण करावं आणि या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. विनाकारण भांडूपमध्ये घरात बसून पत्रकार परिषद घेऊन काही होत नाही. त्यांनी उपोषण कधी सोडावं न सोडावं उपोषण बसलेल्याला कळतं ना. आणि तुम्ही कोण ठरवणार आहे काय कधी काय झालं पाहिजे? तुमचा आणि त्यांचा काय संबंध आहे? 4 दिवस तुम्ही उपोषणावर बसून बघा ना, कळेल ना तुम्हाला. दालाहाटीचा सगळा भाव कळेल ना. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा स्वतः काय तुम्हाला मदत करता येईल ते करा, नसता टीका करू नका. सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्यानं सरकारची डोकेदुखी काहीशी कमी झाली आहे, पण विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात अजूनही जनतेमध्ये रोष आहे. तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न झाल्यानं जंतर मंतरवरील आंदोलन अजूनही कायम आहे. त्यामुळे सरकार ही कोंडी कशी सोडवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.